सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य शासकीय कर्मचारी महिला यांना जी बालसंगोपन रजा मिळत असते, तर ती बालसंगोपन रजा घेण्यासाठी नक्की कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट लागतात, तसेच कशा प्रकारे अर्ज करायचा असतो याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहात। आपल्या सर्वांना माहिती आहे, राज्य शासकीय कर्मचारी यांना त्यांचं अपत्य 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांना बालकाचे संगोपन करण्यासाठी एकूण 180 दिवसाची रजा मिळत असते। तर ही रजा घेण्यासाठी आपण नक्की कशा प्रकारे अर्ज करायला पाहिजे, तसेच कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट आपल्याला द्यायचे असतात याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या YouTube चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहा, बालसंगोपन रजा घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला विनंती अर्ज करायचा असतो। तर हा विनंती अर्ज आपल्याला मान्य गट शिक्षण अधिकारी यांच्या नावे करायचा असतो। तर त्यासाठी आपल्याला शासनाचा जो GR आहे त्याचा संदर्भ देखील या ठिकाणी टाकायचा असतो। तसेच आपल्याला विषय लिहायचा असतो की आपल्याला एकूण बालसंगोपन रजा किती दिवसाची मिळायला हवी, त्याबाबत देखील आपण या विषयामध्ये नमूद करायचं असतं। तो अर्ज आपण अशा प्रकारे लिहायचा आहे। त्यानंतर अर्ज लिहिल्याच्या नंतर पण आपल्याला खाली आपली स्वाक्षरी लिहायची आहे आणि या अर्जासोबत आपल्याला पुढील कागदपत्रे जोडायची आहेत। यामध्ये अपत्याचे जन्म प्रमाणपत्र, त्यानंतर शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट, त्यानंतर अपत्याचे आधार कार्ड, याशिवाय 2 अपत्य प्रमाणपत्र म्हणजे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र देखील जोडायचं आहे। शाळा व्यवस्थापन समितीचं शिफारस पत्र आपल्याला या अर्जासोबत जोडायचं असतं। त्यानंतर आपण आपल्या रजेच्या कालावधीमध्ये आपण आपला जो पदभार आहात त्या पदभार हस्तांतरण आपल्याला ते देखील या ठिकाणी डॉक्युमेंट जोडायचे असतात। आणि शेवटी प्रतिज्ञापत्र देखील आपल्याला 100 रुपयाच्या बॉन्डवर आपल्याला द्यायचं असतं। तर आता ते डॉक्युमेंट आपण कशा प्रकारे पूर्ण करायचे याविषयीची माहिती पाहूया। पहिला आहे बालसंगोपन रजा अर्ज। यामध्ये अर्जदाराने त्याचं स्वतःचं नाव टाकायचं असतं। त्यानंतर आपण आपल्या अपत्याचं नाव टाकायचं असतं की ज्या मुलासाठी आपण रजा घेत आहोत त्याचं नाव या ठिकाणी मेन्शन करायचं आहे, अपत्याचा जन्मदिनांक, त्यानंतर आपण कोणत्या पदावर काम करत आहोत ते पद या ठिकाणी नेमणूक करायची आहे, त्यानंतर आपल्या विभाग किंवा कार्यालयाचं नाव ठिकाणी या ठिकाणी टाकायचं आहे, नंतर रजेचा प्रकार आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचा असतो, रजेचे कारण लिहायचं आहे, रजा ज्या तारखेपासून पाहिजे ती तारीख आपल्याला एकूण ते लिहायची आहे, तसेच एकूण किती दिवस रजा पाहिजे हे देखील आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। तसेच आपण जर यापूर्वी बालसंगोपन रजा आपण घेतलेली असेल तर रजेचा दिनांक आणि एकूण किती दिवस आपण रजा घेतली आहे ते देखील आपण या ठिकाणी लिहायचं आहे। तसेच रजा कालावधी संपल्यानंतर आपण परतीचा वार किंवा दिनांक म्हणजे ज्या दिवशी आपण रजा पूर्ण उपभोगल्यानंतर हजर होणार आहोत तो दिनांक देखील आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे। आणि शेवटी आपल्याला अर्जदाराचं नाव आणि स्वाक्षरी देखील करायचं आहे। त्याचबरोबर या अर्जासोबत आपल्याला शिफारस देखील जोडायची असते। तर ती शिफारससाठी आपल्याला केंद्र प्रमुखाची सही किंवा शिक्का, तसेच मुख्याध्यापकाचा सही किंवा शिक्का या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्यांच्या शिफारसपत्र आपल्याला या ठिकाणी जोडायचं आहे। याशिवाय सक्षम अधिकाऱ्याचं शिफारसपत्र देखील आपल्याला या अर्जासोबत लागणार असतं। त्यानंतर आपण जर शाळेत किंवा इतर कार्यालयामध्ये आपण काम करत असतात तर शाळेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचं शिफारसपत्र देखील आपल्याला या ठिकाणी जोडायचं आहे। तर या ठिकाणी आपण आपलं नाव, त्यानंतर आपण ज्या मुलासाठी रजा घेत आहोत त्या मुलाचं नाव लिहायचं आहे, आपण कोणत्या कारणास्तव रजा घेत आहोत, तसेच एकूण रजा किती घेत आहोत तो दिनांक देखील आपल्याला या ठिकाणी लिहायचा असतो आणि शाळा व्यवस्थापन समितीची परवानगी देखील आपल्याला घ्यायची आहे। शेवटी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांची सही आणि शिक्का देखील आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर पुढे जर पाहिले तर आपण रजेच्या कालावधीमध्ये आपला जो वर्ग असेल किंवा आपल्याकडे जो पदभार आहोत तो आपण हस्तांतरित करत असतो किंवा तो आपल्याला दुसऱ्याला द्यायचा आहे, त्याबाबतचं शिफारसपत्र किंवा पदभार हस्तांतर प्रमाणपत्र देखील आपल्याला या ठिकाणी जोडायचं असतं। तर यामध्ये आपलं नाव, त्यानंतर आपण ज्या कार्यालयामध्ये काम करतो कार्यालय, एकूण आपण किती रजा घेत आहोत तो या ठिकाणी मेन्शन करायचं आहे, कशासाठी रजेवर जात आहात ते देखील मेन्शन करायचं आहे। त्याचबरोबर आपल्या रजेच्या कालावधीमध्ये आपल्या शालेय कामकाज किंवा इतर जे आपल्या ऑफिसचं काम आहे ते नक्की कोणावर सोपवलं आहे त्याबाबतचं त्या व्यक्तीचं नाव देखील आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। तसेच बालसंगोपन रजेवरून हजर होताच वर्गाचा कार्यभार पूर्ववत माझ्याकडे राहील याबाबत देखील आपल्याला या ठिकाणी लिहायचं असतं। आणि पदभार हस्तांतरण कारणास्तव आपण सही आणि शिक्का देखील या ठिकाणी करायचा आहे। तर सर्वप्रथम आपण आपलं स्वतःचं नाव लिहायचं आहे आणि त्यानंतर आपण ज्या व्यक्तीकडे आपला पदभार देणार आहोत किंवा आपली जबाबदारी देणार आहोत त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे आणि त्यांची सही देखील करायची आहे। आणि शेवटी आपल्याला मुख्याध्यापकाचा सही आणि शिक्का देखील घ्यायचा आहे। त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आपल्याला या अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे। तर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र ते अशा प्रकारे असणार आहे। या ठिकाणी आपण आपलं स्वतःचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर आपण आपल्या पतीचं नाव टाकायचं आहे, त्याचबरोबर आपण जो बालसंगोपन रजेसाठी अर्ज दाखल केला आहे तो बाबत देखील आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे। तसेच आपल्याला दिनांक 28 मार्च
5 नंतर जन्मलेल्या मुलांची संख्या या ठिकाणी लिहायची आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की 2 पेक्षा जास्त अपत्ये असणार नाहीत, याबाबतचं आपल्याला हे प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचं आहे। म्हणजेच 28 मार्च 2025 किंवा तदनंतर जन्मलेल्या आलेल्या मुलामुळे आपल्याला या पदासाठी मी अनर्ह ठरण्यासाठी पात्र होईल याची जाणीव असण्याबाबतचं हे प्रतिज्ञापत्र आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे। शेवटी ठिकाण दिनांक लिहायचा आहे आणि आपलं नाव आणि सही देखील या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे। त्यानंतर पुढील कागदपत्र आहे बालसंगोपन रजेचा हिशोबाचे प्रपत्र। तर यामध्ये आपण आपलं स्वतःच्या विभागाच्या कार्यालयाचं नाव लिहायचं आहे, आपलं स्वतःचं नाव लिहायचं आहे, त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक लिहायचा आहे आणि आपण बालसंगोपन रजेचा कालावधी लिहायचा आहे, त्यानंतर शिल्लक रजा असणारे लिहायचं आहे आणि पुढे सक्षम प्रादेशिक अधिकाऱ्याची स्वाक्षरी आणि पदनाम आणि कार्यालय देखील आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। तर पहा, जर आपण यापूर्वी जर कोणती रजा घेतली असेल तर आपल्याला या ठिकाणी नमूद करायचे आहे की आपण कोणत्या दिनांकापासून कुठपर्यंत रजा घेतली होती, एकूण किती दिवस रजा घेतली होती आणि त्यानंतर किती शिल्लक रजा राहिली ते देखील आपल्याला या ठिकाणी लिहायचं असतं। तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या रजेविषयीचा हिशोब आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला 100च्या बॉन्ड पेपर प्रतिज्ञापत्र किंवा हमीपत्र द्यायचं असतं। माननीय कार्यकारी दंडाधिकारी साहेब यांच्या नावे असतं। तर यांच्यासमोर आपण खाली सही करणार म्हणजे या ठिकाणी आपलं नाव द्यायचं आहे, त्यानंतर वय, तालुका, जिल्हा, त्यानंतर आपल्या कार्यालयाचं नाव लिहायचं आहे आणि जे काही आपण आतापर्यंत माहिती घेतलेली आहे ती सत्य आहे याबाबतचा हा आपल्याला प्रतिज्ञापत्र किंवा हमीपत्र देखील आपल्याला या ठिकाणी द्यायचं असतं। तर अशा प्रकारे आपल्याला हे हमीपत्र पूर्ण करायचं आहे। तर सदर हमीपत्रामध्ये आपल्याला माहिती द्यायची आहे की आपण जी वरील काही माहिती दिलेली आहे ती बरोबर असून ती जर खोटी असल्यास त्याबाबत आपली भारतीय दंडविधान संहितेमध्ये जे काही कलम आहेत त्यानुसार आपण 3 वर्षाच्या शिक्षेस किंवा दंडास पात्र राहील याची आपल्याला जाणीव आहे, याबाबतचं आपण हमीपत्र या ठिकाणी द्यायचं आहे। तसेच सदर प्रमाणपत्रामध्ये ओळख देणारे यांनी दाखवलेले माझे ओळखपत्र पाहून फक्त माझी ओळख पटविण्याकरता सही केली आहे, त्यामध्ये त्यांचा मी नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्रामधील मजकुराशी कोणताही प्रकारचा संबंध नाही याची देखील आपल्याला पूर्वकल्पना असल्याबाबतच या प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्याला नमूद करायचं असतं। तसेच या अर्जासोबत आपल्याला आईचं आधार कार्ड म्हणजे जी व्यक्ती रजा घेणार आहे, जी महिला रजा घेणार आहे त्यांचं आधार कार्ड, तसेच त्यांच्या मुलांचं बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्म प्रमाणपत्र देखील आपल्याला किंवा जन्माचा दाखला देखील आपल्याला लागणार आहे। तर अशा प्रकारे बालसंगोपन रजा घेण्यासाठी नक्की कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट किंवा कागदपत्र लागतात हे आपण पाहिलं। तसंच अर्ज कशा प्रकारे लिहायचा असतो हे देखील आपण याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली। तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला बालसंगोपन विनंती अर्ज किंवा बालसंगोपन विनंती अर्ज कशा प्रकारे करायचा आहे त्याबाबतची PDF तसेच वर्ड फाईल देखील दिलेली आहे, ती देखील आपण पाहू शकता, तसेच डाउनलोड करून घेऊ शकता। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।